बऱ्याचदा हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडतो, की आपण आपल्या दुःखाची निवृत्ती कशी करू शकतो? म्हणजे आपलं दुःख जे आहे, ते आपण कमी कसं करू शकतो? तर सगळीकडचे ज्यावेळी आपण धर्मग्रंथ वाचतो, आपले सगळे जे पुराणं आहेत ते वाचतो, साधना करतो, त्यावेळी त्याच्यातून एकच उत्तर मिळतं, की तुमचं दुःख घालवण्याचं सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला विसरणं. स्वतःला विसरणं म्हणजे स्वतःकडे इग्नोर करणं, स्वतःकडे लक्ष न देणं, स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेणं, स्वतःचं काम न करणं, मी न करणं, हे सगळं आहे का? तर नाही. स्वतःला विसरणं म्हणजे इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली म्हणू शकतो आपण. स्वतःला विसरणं म्हणजे मी नाही आहे. म्हणजे जसं की मी नाही आहे, मी परमेश्वर आहे किंवा माझ्या आतमध्ये जो बसलेला आत्मा आहे तो मी आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगितले, की जेव्हा तू मन ही मीची करे, म्हणजे माझं जेव्हा तू स्मरण करशील, स्वतःला विसरशील, त्यावेळी तुझ्या जीवनातली जी दुःख आहेत ती उरणार नाही. स्वतःच्या जीवनाचं दुःख विसरण्यासाठी एकतर स्वतःला सतत व्यस्त ठेवणं कुठल्या ना कुठल्या, पण परत प्रश्न हा येतो की कामांमध्ये स्वतःला फक्त व्यस्त ठेवणं म्हणजे स्वतःचं दुःख विसरणं, स्वतःला विसरणं आहे का? तर निश्चितच नाही. कारण आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो आणि ती कामं जी आहेत ती सगळी संसाराला धरूनच असतात. तुमच्या व्हॉटएव्हर जे मटेरियल लाईफ तुम्ही जगताय त्याला धरून असतात. आपण काही उच्च दर्जाचं काम करतो आहे का? किंवा आपल्याकडे खरंच तसं काम करण्यासारखं आहे का? आणि नसेल तर त्याची निर्मिती कशी करायची? तर जर जेव्हा तुमच्याकडे काही कामच करण्यासाठी नाही आहे, तर काय करू शकता? सगळ्यात उत्तम पर्याय आणि उत्तम मार्ग म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. कारण या एका गोष्टीमध्ये अशी ताकद आहे, की तो जो ती जी साधना आहे तुमची किंवा तुम्ही जे परमेश्वराचं नामस्मरण करता, त्याचं जे स्प्रेडिंग आहे, त्याच्यातून जे प्रेम बाहेर पडतं, ते ऑटोमॅटिकली सगळीकडे स्प्रेड होतं. सगळीकडे स्प्रेड केलं जातं. सो बेसिकली जर तुमच्याकडे करण्यासाठी काही नाही आहे, तर तुम्ही अखंड परमेश्वराचं नामस्मरण करू शकता. इवन तुमची कामं करता करताही करू शकता. सो स्वतःला विसरण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे मी नसून मी परमेश्वर आहे आणि मला त्याच्याकरता जगायचं आहे. एवढी एक जरी भावना घेऊन ओराशी बाळगून, पण ती सिरियसली असायला पाहिजे, कारण ती भावना वरवर असते, हां ठीक आहे मी परमेश्वराचा आहे आणि मी नाही आहे, मी परमेश्वर आहे. पण तेवढं होऊन चालणार नाही. कारण ज्यावेळी तुम्ही तुमच्या मटेरियल लाईफमधले कर्म करायला लागता किंवा परमेश्वरांनी तुमच्या भाग्याने जे तुम्हाला कर्म मिळालेलं आहे करण्यासारखं, कारण परमेश्वर आपल्याला तेच काम देतो जे आपल्या करण्याच्या लायक असतं. ऑब्व्हियसली आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की हे कर्म मला देवाने का दिलं, याच्यामधून माझी काय उत्क्रांती होते, पण 100% परमेश्वराने ते तुम्हाला कर्म दिलेलं असतं. व्हाय? बिकॉज त्याच्यातून तुमची उत्क्रांतीच त्याला घडवायची असते. त्या प्रोसेसमधून गेल्याशिवाय तुमच्या समोर एखादं दुसरं किंवा जे परमेश्वराला योग्य वाटते असं कर्म येत नाही. म्हणून जे तुमच्याकडे आहे ते प्रामाणिकपणे करत राहणं हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे. आणि स्वतःच्या दुःखाला विसरून जर पुढे जायचं असेल तर अखंड परमेश्वराशी कनेक्टेड राहणं म्हणजेच कॉन्शियसली जीवन जगणं. आजकालची तरुण पिढी जर आपण बघितली तर कॉन्शियसली जीवन नाही जगत आहे. जो परंपरेने जो मार्ग आलेला आहे त्याच मार्गाने आपण जगत राहतो. परंपरेने म्हणजे जनरली जन्म होतो, जन्मानंतर आईवडील आपल्या मुलाला वाढवतात, लग्न होतं, मुलं बाळं होतात आणि त्याच्यानंतर त्याचं सांसारिक जीवन सुरू होतं. हा झाला पारंपरिक मार्ग. आणि कॉन्शियसली जीवन जगणं म्हणजे काय, की माझा जन्म का झाला आहे, जे परंपरेनुसार आलेले आहेत तेच मी करणं आवश्यक आहे का, माझ्यासाठी ते योग्य आहे का, मी ते का करतो आहे, मला त्याची जाणीव आहे का, आणि मला हे का करायचं आहे आणि मला त्याच्यातून खरंच समाधान मिळतं आहे का. कारण प्रत्येकाचा कॉल हा वेगवेगळा असू शकतो. असं नाही की परंपरेने आलेल्या जीवनाप्रमाणेच तुम्ही जगत राहणं हे तितकंसं बरोबर नाही आहे. तुमचं जीवन वेगळंही असू शकतं, तुम्हाला वेगळा कॉल पण असू शकतो. एखाद्याने लग्न केलं आहे, दुसरा लग्न नाही करणार, कारण का, त्याचा तो वेगळा कॉल आहे, त्याला डिवाईनकडून वेगळं कॉलिंग येत आहे. सो बेसिकली तुम्हाला जो कॉल आहे त्याप्रमाणेच आपण जगलं पाहिजे. आणि जेव्हा असं सुरू होतं ना की खरंच ज्या जीवनासाठी तुम्ही तुमचं सगळं जीवन देणं आवश्यक होतं ते देणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा हे सुरू होईल
की देवाने ज्या कामासाठी माझी निवड केलेली आहे ते जेव्हा सुरू होईल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची दुःख कमी झाल्याशिवाय राहणार नाही. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.